अरे, हा तर मातंग आहे, हा तर महार आहे, हा तर छोट्या जातीचा आहे, हा तर अछूत आहे. असे जर तुमच्या सोबत झालेले असेल किंवा आज होत असेल, तर तुम्ही SC ST 1989 या नुसार किंवा या कायद्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज करू शकत होतात. पण त्यावेळेस एक अडचण होती, म्हणजे त्यावेळेस एक कमी होती. जो गुन्हेगार आहे तो हायकोर्टामध्ये याचिका दर्ज करून तो बेल घेऊ शकत होता. पण 2 दिवसांपूर्वी भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच CJI, म्हणजेच ज्याला की चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणले जाते, BR गवई यांनी यांच्या 3 जणांच्या बैठकीमध्ये 3 जणांची बैठक झाली होती. त्यांनी हे निश्चित केले किंवा हा कायदा तयार केला की ॲट्रोसिटी, ज्याला की ॲट्रोसिटी म्हणतात. म्हणजे काय आहे हे ॲट्रोसिटी? ॲट्रोसिटी म्हणजे जर तुमच्यासोबत दुर्व्यवहार केले किंवा हा तर मातंग आहे, हा तर महार आहे किंवा हा छोट्या जातीचा आहे, हा खालच्या जातीचा आहे, असे दुर्व्यवहार आज केले, तर जो गुन्हेगार आहे त्याला एकदा FIR दर्ज झाली किंवा जर पोलीस स्टेशनमध्ये त्याला जेलमध्ये टाकले, तर तो जीवन संपेपर्यंत बाहेर निघू शकणार नाही, या ॲट्रोसिटी या कायद्यानुसार. ज्यामुळे आज गुन्हेगार किंवा जे खालच्या जातीचे आहेत किंवा मातंग, महार असे म्हणून गुन्हे करतात, त्यांच्यावर ही याचिका दर्ज करून आपण त्यांचे जीवन जेलमध्ये घालवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला शिक्षित व्हावे लागेल. त्यामुळे शिक्षणावरती भर द्या तुम्ही. भारताचे संविधान वाचा, कॉन्स्टिट्यूशन वाचा, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला हे कॉन्स्टिट्यूशन वाचावे लागेल. जो कोणीही असेल, कोणत्याही जातीचा असेल किंवा कोणत्याही समाजाचा असेल. ही आज काळाची गरज आहे.